तर आज तर ठरवूनच निघलो होतो घरात नाही 2000 गेल्याशिवाय घरीच यायचं नाही. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज सकाळच्या वेळी पहिलीच ट्रिप पडली होती आपल्याला बिजलीनगरची. डायरेक्ट आपण बिजलीनगरच्या दिशेने धावून गेलो. तिथं सोडलं कस्टमरला, थोडा नाश्ता करावा म्हणलं, तेवढ्यात एक ट्रिप वाजली. म्हणलो जाऊ दे, चलता चलता वडापाव खाऊ, काही विषय नाही. चलता चलता खाल्ला वडापाव. पुढं कस्टमरच्या घरापाशी पोचलो, हाऊसपाशी. ते म्हणले दादा बाहेर थांबा, आलो आम्ही. तिथं मस्त झोपाळा होता, झोपाळ्यावर झोरत बसलो. आयला आपलं कधी असं घर होईन काय माहिती. स्वप्न बघत होतो झोपाळ्यावर बसून. तेवढ्यात कस्टमर आला, स्वप्न तुटलं. चला म्हणलो. तिथून आपण गेलो हिंजवडी ब्ल्यू रिचला आणि छोट्या मोठ्या ट्रिप मारून आपण घरी गेलो, जेवलो, थोडा आराम केला, परत निघलो बाहेर. आणि मी काय खात होतो मलाच माहीत नव्हतं. संत्री होती का मोसंबी होती, जाऊ दे काय पण असं आपल्या पोटात गेल्याशी मतलब. छोट्या मोठ्या ट्रिपा मारून आपण डायरेक्ट गेलो पुण्यात नळ स्टॉपला. तिथून गेलो आपण सिम्बॉयजेस कॉलेजपाशी. आणि मित्रांनो, रक्षक चौकापाशी तो पूल बांधायचं काम चालू होतं. एवढी ट्रॅफिक होती तिथं संध्याकाळची. टू व्हीलरवाल्यांचा विशेष नाही, कुठेही घुसतात, कशी वरती खाली, काय विचारत नाही त्यांना मागं पुढं कोण आहे नाही. एक टू व्हीलरवाला आत्ता वरती चढला तिथं आणि पडला, त्याचा व्हिडिओ नाही आला. काय गरज आहे का त्याच्यावर चढायची. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. आपल्याला लागतो रिकामा रस्ता असा सणाना पे सणाना 140 के स्पीड से. गावला ना सिलेंडरच्या गाडीवाला. मित्रांना फोन लावले, लवकर या म्हणलं. सिलेंडरच्या गाडीवाला गावला. नंतर परत फोन करून म्हणलं नका येऊ, रिकामे आहे सिलेंडर. मग छोट्या मोठ्या ट्रिपा मारून निघालो आपण घरी. आपल्याला वाटलं सोयाबाई, तिथं चिऱ्याबाई आणि शेऱ्याबाई पण होती. चिऱ्या तोंडच दाखवत नव्हता दलिंदर. डरता है मेरे ब्लॉग में आने से. मैं बोला डर होना चाहिए. तिथून आपण निघालो घरी. तर मित्रांनो, आजचा एकूण धंदा झाला आहे 1879 रुपये. कॅलेंडरवर लिहून ठेवलं. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया उद्या.